आपण एक वॉर्मअप म्हणून आपण बघू की किती येतंय, काय येतंय, कोणाला किती जमतंय आणि आपण इमिजिएटली स्टार्ट करू. आपण स्टार्ट करण्याच्या आधी पुन्हा परत एक कन्फर्मेशन करतो. लेव्हल 0 ज्युनियर आणि सीनियर सर्वांनी परीक्षा दिल्या आहेत का? जेवढे मला मेंबर दिसतात तेवढे दिले आहेत सर्वांनी. वंडरफुल. म्हणजे तो एक टास्क आपला कम्प्लीट झालाय की या रविवारी आपल्याला एक टास्क कम्प्लीट करायचा आहे. दिस इज अ टास्क ऑफ लेवल 1 आपल्याला कम्प्लीट करायची. क्लिअर आहे? पुढच्या संडेला आपल्याला लेवल 3 कम्प्लीट करायची आहे. मग लेवल 1 आणि लेवल 3चं आपण पॅरलली ट्रेनिंग सुरू केलं. बिकॉज ऑफ आपण लेवल 0 केल्यानंतर आपण लेवल 1 पण स्टार्ट करू शकतात किंवा लेवल 3 पण स्टार्ट करू शकतात. क्लिअर करतो. जर लहान बच्चू असेल, त्याच्या अंडरस्टँडिंग बेसिक असतील, तर त्याला आपण लेवल 1 स्टार्ट करू शकतो. बच्चू स्ट्रॉंग असेल, म्हणजे त्याच्या अंडरस्टँडिंगने स्ट्रॉंग असेल, 4th, 5th, 6th स्टँडर्ड्स असेल, 7th स्टँडर्ड्स असेल आणि त्याला अबॅकस शिकायचं असेल, तर लेवल 0 नंतर आपण डायरेक्ट लेवल 3 पण त्याला स्टार्ट करू शकतो. क्लिअर आहे? लहान मुलांना बेसिक बेसिक कन्सेप्ट, जसं काही काही काल परवा सांगत होत्या, की बेसिक कन्सेप्टमध्ये पण मुलं अडकतात. बिकॉज इथं काही गुंतागुंत असते, कॉन्सन्ट्रेशन असतं. ब्रेनची पॉवर इथं डेव्हलप होत असते, म्हणजेच ब्रेनची पॉवर लागत असते. आणि मग सर्वच काही मॅथेमॅटिक्ससाठी किंवा सर्वच काही मेंटल अरिथमेटिक्ससाठी जन्माला आलेले नाहीत. क्लिअर आहे आपल्यासाठी पण, आपण जर काउन्सिलिंग पार्ट असेल, पण त्यातल्या त्यात त्यांचा जन्म किंवा त्यांची आवड आहे ब्रेनमध्ये, पण ते घाबरतात. सम ऑफ द फिअर असेल त्यांच्याकडे, तर ती निघून जाण्यासाठी पण या गोष्टीचा फायदा होतो. पण मुळातच ज्यांचा जन्मच झाला नाही मॅथेमॅटिक्ससाठी, ते थांबतीलच इथं अशी काही गॅरंटी नाही. म्हणून सर्वांनीच शिकलं पाहिजे किंवा हे एकमात्र साधन आहे ब्रेन डेव्हलपमेंटचं असं नाही. मी खूप वेळा आधी क्लिअर सांगितलंय तुम्हाला. असे खूप सारे साधन आहेत. जी पण गोष्ट किंवा जी पण थिंग्स किंवा जे पण तुम्ही करतायत, ते जर तुम्ही एक्सलन्स लेव्हलचं केलं, पुन्हा-पुन्हा रिपीटेड केलं, खूप हायर इंटरेस्ट घेऊन केलं, तर तिथं सुद्धा ब्रेन डेव्हलपमेंट होत असतं. कारण तिथं तुमचा एक्सलन्स परफॉर्मन्स येत असतो. म्हणजेच आपल्याला जे वाटतं, की मी हे केलंच पाहिजे, हे केल्याने तासोतास मी केल्याने मी थकत नाही, मला इंटरेस्ट बिल्ड होतो, त्या गोष्टीसाठी कदाचित आपला इंटरेस्ट म्हणजे आपला जन्म असू शकतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत, नुसतं एक एक गोष्ट नाहीये. म्हणजे की माझा जन्म कशासाठी झाला म्हणजे एका गोष्टीसाठी नाही, खूप सारे पॅरामीटर असतो. ते पण आपण कधीतरी काळी शिकणार आहेत. अजून पुढच्या 1-6 महिन्यानंतर समजा. त्याला आपण वेगवेगळे क्वोशंट्स असतात. इंटेलिजंट क्वोशंट असतो, सोशल क्वोशंट असतो. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ब्रेनच्या. ते पण आपण कधीतरी शिकूया. म्हणून मी मुद्दाम 6 महिने सांगितले तुम्हाला. पुन्हा परत म्हणाल कधी ट्रेनिंग घ्याल. कारण मी पण त्या गोष्टी शिकतोय. पण ब्रेनच्या ज्या काही अजून खूप साऱ्या क्वालिटीज आहेत त्याच्याबद्दल आपण जास्त डीपमध्ये बोलूया तेव्हा. पण मग आता आपण थोडंसं अबॅकसवर जाऊ. अबॅकसमध्ये आपण लेव्हल 0 कंप्लीट केली आणि लेव्हल 0 नंतर आपण लेव्हल 1 आणि लेव्हल 3 ला स्टार्ट केली. लेव्हल 1 आणि लेव्हल 3 मध्ये सेम फॉर्म्युला आहेत. कारण इन हाऊस फॉर्म्युला आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. आणि म्हणून आपण इन हाऊस फॉर्म्युलांची थोडीशी ओळख करून घेतली होती. ती पुन्हा परत आपण करून घेऊ. त्या क्लासला सर्वजण असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. सो पुन्हा परत एकदा रेडी फॉर द कॅल्क्युलेशन आपण जस्ट वॉर्मअप करू आणि पुन्हा परत लेव्हल 1 आणि लेव्हल 3 ला आपण स्टार्ट करू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 28 मायनस 22 प्लस 2 मायनस 7 प्लस 23 प्लस 25 मायनस 36 प्लस 65 मायनस 77 प्लस 98.
-83 +72. सो आन्सर इज मनातल्या मनात तुमच्याकडे 90% आन्सर, 90 काय 95% आन्सर करेक्ट आहे. आन्सर इज द बोला. आन्सर इज द 88. 88. लेफ्ट हँडवर 80, राईट हँडवर 8. आणि तुम्ही जर आता थोडंसं पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस जर तुम्ही बघत असाल आता, तर डेफिनेटली प्रत्येकामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली की नाही? थोडंसं फ्रिक्वेंटली सर्वांना येतंय. लवकरच तुमच्यापर्यंत टूल्स किट पोहोचेल. किटवर पण आपल्याला प्रॅक्टिस करायची म्हणून किटचे पण व्हिडिओज वगैरे मी तुम्हाला टाकेल. पण आता सध्या आपण आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सवर आपण प्रॅक्टिस करतोय. आता तुम्ही पॉसिबिलिटीजवर एक होमवर्क दिला होता. पॉसिबिलिटीजवर होमवर्क केला का सर्वांनी? 5, 6, 7, 8, 9, 10 असे कॅल्क्युलेशन करून बघितले का? प्लीज. एनीवन टेल मी प्रामाणिकपणे की मी बनवले, पॉसिबिलिटीजवरचे कॅल्क्युलेशन बनवले म्हणून. तरुणमताई, त्यानंतर रवीनाताई, माधुरीताई, विद्याताई तर डायरेक्ट दाखवतायत. दीपिकाताई, बनवायला पाहिजे ना? मग आपण मागे राहायला लागू ना? बनवायला पाहिजे ना? तर रोज 2 तरी बनवा. बनवा. काही प्रॉब्लेम नाही. बनवा. दिस इज तुमचा सेन्स ऑफ म्हणतात ना, की सेन्स ऑफ प्रेझेन्स. जर मला प्रेझेन्समध्ये कॅल्क्युलेशन विचारायचे, तर मला माझ्या क्लासमध्ये 4 टाइप्सचे मुलं आहेत आणि त्या 4 टाइप्सच्या मुलांमध्ये स्पेसिफिक 6-5 जे काही मुलं आहेत, तेच लेव्हल 0चे आहेत आणि त्यांना मला विचारायचंय कारण स्पेसिफिक मला लेव्हल 0चंच विचारायचंय. या सर्व स्पेसिफिक मुलांमध्ये 3 मुलं मला लेव्हल 1चे आहेत. तर त्यांना स्पेसिफिक लेव्हल 1चे विचारले गेले पाहिजे आणि हा प्रेझेन्स ऑफ ह्युमर आपल्याला म्हणजे आपल्याला प्रेझेन्स ॲज अ गुड टीचर जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल, तर प्लीज डू द प्रॅक्टिस एव्हरी डे. कारण आपल्याला थोडंसं याच्यातल्या डिफिकल्टीज लेव्हलला पण जायचंय. क्लिअर आहे? ओके. सो पुन्हा परत लास्ट कॅल्क्युलेशन आणि पुन्हा परत इमिजिएटली लेव्हल 1ला जाऊ. ओके. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 42 -31 +83 -63 +66 -92 +4 -6 +4. काळजी नका करू. देअर इज नॉट अवेलेबल. 4 इज नॉट अवेलेबल. मनातल्या मनात बोला आता सर्वजण. 4 इज नॉट देअर. म्हणून +4 इज इक्वल टू बोलायचं माझ्याबरोबर. +4 इज इक्वल टू -1 +5. करा सर्वजण असं. -1 +5. सो आन्सर इज बोलायचंय मनातल्या मनात. मला होठ हालताना दिसले पाहिजे. आन्सर इज द 7. बोला सर्वजण. आन्सर इज 7. ओके. नेक्स्ट -6. जो 7 होता त्याच्यातून -6. +3. अगेन +3. बट 3 इज नॉट देअर. बोला माझ्यासारखंच. बट 3 इज नॉट देअर. कारण 3 डायरेक्ट अवेलेबल नाहीये. म्हणून +3 इज इक्वल टू पूर्ण घाई नका करू. +3 इज इक्वल टू बोलायचंय. +3 इज इक्वल टू -2 +5. क्लिअर? -5 +2 अगेन +2. बट 2 इज नॉट देअर. म्हणजे 2 इज डायरेक्ट नॉट अवेलेबल. म्हणून +2 इज इक्वल टू बोला माझ्याबरोबर. +2 इज इक्वल टू दीपिकाताई बोटांवर दिसलं पाहिजे मला. +2 इज इक्वल टू -3 +5. व्हेरी गुड. -3 +5. Answer is the 6. Set the 0.
44 +1 is equal to plus 1 is not direct available. +1 is equal to -4 +5 +10. +10 is not there. डायरेक्ट अवेलेबल नाही, पण +10चा फॉर्म्युला बोला माझ्याबरोबर. +10 is equal to -40 -40 +50 -40 +50 +10 is equal to बोला, पहिले बोला माझ्याबरोबर. +10 is equal to -40 +50. ओके, वंडरफुल. +22 -66 +24. 20 is direct available. 4 साठी 4 is not there. 4 साठी फॉर्म्युला +4 is equal to -1 +5. बोला दीपिका ताई. -1 +5 +22. घाई करू नका, मी समजून सांगतो. 22. आता 20 is not there on tens rod. 20 is not there on unit rod. So what we do? +20 is equal to -30 +50. And 2 on unit rod is direct available. So answer is the 57. मला वाटतं पुन्हा परत रिलॅक्स व्हा. समजलं की नाही, प्रामाणिकपणे काय डाऊट असेल तर विचारून घ्या. कारण हेच आपल्याला आज प्रॅक्टिस करायची. प्रामाणिकपणे समजलं की नाही, येस या नो. नसेल समजलं तर पुन्हा परत समजून सांगतो. ओके. फॉर्म्युला आहे. परत एकदा सांगतो. आपण अशी ओळख करून घेतली होती, की छोटा प्रॉब्लेम कोणाकोणासाठी असतो? 4, 3, 2, 1 या 4 अंकांना असतो आणि याचं कॅल्क्युलेशन करताना जर आपल्याला ते रिपीटेड आले, म्हणजे कधी पण येऊ शकतात. दॅट टाईम पहिलं कमांड की देअर इज अ डायरेक्ट अवेलेबल. जर डायरेक्ट असेल तर डायरेक्ट ॲडिशन आणि करा. इफ देअर इज नो अवेलेबल, सो इन हाऊस फॉर्म्युलाचा विचार करा. आपण सध्याच विचारताना कॅल्क्युलेशन मी पण असं विचारतोय, की इट इज अ बेसिक हाय प्रेझेन्स तुम्हाला डेव्हलप करायचा आहे ॲज अ टीचर. मी तुम्हाला लेव्हल 0 होता, तेव्हा लेव्हल 0चं मी विचारतो. म्हणजे लेव्हल 1चं विचारतोय म्हणजे लेव्हल 0चे विचारत नाही असं नाही. ते आपोआप बाय डिफॉल्ट येतातच ते रिपीटेड. बट मी तुम्हाला असं कॅल्क्युलेशन विचारायचा प्रयत्न करतोय, की ते लेव्हल 0चा जो कंटेन आता ज्या वीकमध्ये आपण आहोत, त्या वीकमध्ये जे फॉर्म्युले रिप्रेझेंट होत आहेत, त्याच फॉर्म्युलांच्या आधारावर मी कॅल्क्युलेशन विचारतोय तुम्हाला. आणि दिस इज अ मेथड ऑफ सिलेबस. हा एक सिलेबस असतो. म्हणून याच्याने लगेच पालकांनी 1 महिना क्लास केला, 2 महिना क्लास केला आणि लगेच मुलांची एक टेस्ट आली, युनिट टेस्ट, आणि म्हणून लगेच पालक म्हणतील, की मुलाला आउट ऑफ मिळाले पाहिजे. दिस इज अ नॉट फेअर. परत सांगतो, हे गणितासाठी मुळीच सायन्स नाही. पहिले क्लिअर असलं पाहिजे. हां, बट प्रामाणिकपणे मुलांनी आपण सांगू तेवढ्या कंप्लीट लेव्हल केल्या. त्याने प्रामाणिकपणे रोज कॅल्क्युलेशन केलं, तर असे लाखो, करोडो एक्झाम्पल्स आहेत या जगामध्ये, की मुलं म्हणतात, की मला मॅथेमॅटिक्सची भीती कमी झाली. मला मेंटल अरिथमेटिक होतं आणि मला आता मॅथ सोपं झालं. आपण बेसिक शिकवतो. बिकॉज ऑफ धिस इज अ पॅटर्न, एन-एल-पी पॅटर्न. कारण ब्रेनमध्ये तशा पद्धतीने न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम्स होतो आणि मुलांना याची भीती निघून जाते. क्लिअर? म्हणून एक कुठलातरी कंप्लीट पार्ट झाल्याशिवाय आपण असं म्हणू शकत नाही, की लगेच मुलाने स्कूलमध्ये याच्या पद्धतीने मेंटल अरिथमेटिक करावं आणि कॅल्क्युलेशन येतील. कारण आपण असे कॅल्क्युलेशन कालपर्यंत बघत होतो, की तिथे कंडिशन अप्लाय, की देअर इज अ नो, म्हणजे आउट ऑफ बॉक्स जाऊ शकत नाही आपण. एक बॉक्स तयार केला लेव्हल 0चा, की जिथं विथआऊट फॉर्म्युले ती मेथड आपण शिकतो. आज आपण इन हाऊस याच्यामध्ये कंडिशनमध्ये आपल्याला स्वतःला अडकून घेतलं, की म्हणजे डायरेक्ट लेव्हलचे आणि इन हाऊसचे. लक्षात आलं? अशा पद्धतीचं आपण पुढे-पुढे मूव्ह होतोय. सो एक पुन्हा परत प्रेझेंटेशन ओपन करतो. प्रेझेंटेशनमध्ये काय बघूया आपण आणि त्या पद्धतीने पुढे जाऊया. सो आपण हा एक टास्क होता आपला सर्वांचा. तो टास्क तुम्ही केला नसेल तर जरूर करा. आता पुन्हा परत 10 कॅल्क्युलेशन म्हणजे डे 1 आणि डे 2
आता 10वर आपण गेलो म्हणून रेग्युलर जे आपण सांगतोय ते करा आणि मला वाटतं, की हे कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट सोडायला सुरुवात करा आणि मग लगेच आपण पुन्हा परत लेव्हल 1ची घेणार आहे. थोडासा फास्ट वॉर्म अपसाठी. थोडासा फास्ट प्लीज एव्हरीवन. आन्सर पण लिहा कागदावर. झालं की सांगाल तुम्ही? सॉरी. काहीतरी दिसतंय ना तुम्हाला? स्क्रीन शेअरिंग दिसतंय ना? ओके. झालं असेल की सांगा. ओके. ज्यांचं झालं असेल त्यांनी मेंटल अरिथमेटिक करण्याचा प्रयत्न करा. फिंगरिंग एक जस्ट बघण्याचा प्रयत्न करा, की 64 -13 असा बघण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न तर करून बघा.
ओके. मला वाटतं झालं असेल असं समजूया आणि आन्सर चेक करून घ्या सर्वजण प्लीज थोडंसं फास्ट. जस्ट एक तुमच्या कन्फर्मेशनसाठी की आपलं किती करेक्ट आले काय आले जस्ट एक आपल्याला कन्फर्मेशन व्हावं म्हणून बाकी काही प्लीज चेक करून घ्या. थोडंसं थोडं फास्ट केलंय सरांनी. ओके. सो आपण केलंय ना परत जाऊया पुढे. जाऊया पुढे. ओके. सो ओके. आपण खऱ्या अर्थाने अबॅकस इंट्रोडक्शन मध्ये बेसिक डायरेक्ट लेवल आपण शिकलो. आपण इन हाऊस फॉर्म्युला +5 -5 आणि +10 नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला पण आपण लेवल 1 आणि लेवल 3 मध्ये हा एक लक्षात ठेवा. आपण काय शिकणार आहोत लेवल 1 आणि लेवल 3 मध्ये. आपण अबॅकस इंट्रोडक्शन ऑलरेडी झालं. बेसिक डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन पण आपल्याला यायला लागले. आता इन हाऊस इन हाऊसमध्ये +5 फॉर्म्युला, -5 फॉर्म्युला म्हणजे इन हाऊसचा कंप्लीट फॉर्म्युला आपण शिकणार आहोत. आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला +10 पण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला ठीक आहे टेस्ट वगैरे सांगेल मी. टूलचं मी तुमच्याकडे टूल आल्यानंतर आपण ऑलरेडी याचं स्ट्रोक आपण शिकलेलो आहे. त्याच्यामुळे तेवढी अडचण नाही येणार. आता माझ्याकडे इन हाऊस फॉर्म्युलाचं प्लीज इकडे लक्ष द्या, की आपण त्या दिवशी बऱ्यापैकी समजून घेतलं होतं. पण एक आपण पुन्हा परत एकदा समजून घेऊ. कोणी त्या दिवशी नसेल तर माझ्याकडे 4 आन्सर आहे आणि 4 प्लस मला 1 करायचा आहे. अदरवाईज प्लस 2 करायचा आहे, +3 करायचा आहे आणि +4 करायचं आहे. 4 ऑप्शन आहेत माझ्याकडे, की या कुठली तरी एक क्रिया मला करायची आहे. तर आपल्याकडे पहिला आन्सर येईल, की देअर इज अ नो अवेलेबल. डायरेक्ट अवेलेबल नाहीये. प्लीज इकडे लक्ष राहू द्या अंकिताताई. देअर इज अ नो अवेलेबल. सो म्हणून दॅट टाईम आपण असं शिकलो होतो, की या हाऊसमध्ये एक स्टोरी लाईन शिकलो होतो. देअर इज अ 5 अवेलेबल आहे इथं. 5 अवेलेबल आहे हा 5. आणि हा जो 5 अवेलेबल असतो, या 5 चे आपण 2 जोड्या शिकलो होतो, की याचं फॉर्मेशन, की 3 प्लस 2 आणि 2 प्लस 3 धिस इज अ 1, 1 एक जोडी आणि पुन्हा परत 4 प्लस 1 किंवा 1 प्लस 4 हे दोघं एकमेकाचे फ्रेंड्स आहेत. 3 चा फ्रेंड 2, 2 चा फ्रेंड 3, 4 चा फ्रेंड 1, 1 चा फ्रेंड 4 बिकॉज ऑफ 5 चं कॉम्प्लिमेंट्स आहेत ते. फॉर्मेशन ऑफ 5 साठी या दोघांना एकत्र येणं गरजेचं असतं. आणि म्हणून आपण अशा केसमध्ये आपण असं बघितलं होतं, की जर माझ्याकडे 4 आन्सर असेल प्लीज, 4 असेल आणि मला कुठलाही डिजिट, कुठलाही 4 पर्यंतचा 1, 2, 3, 4 बद्दल बोललो. जर मला +4 करायचा आहे, तर दॅट टाईम प्लीज इकडे लक्ष द्या. 4 चा फ्रेंड कोण आहे? 4 चा फ्रेंड आहे +1. सॉरी 4 चा फ्रेंड आहे 1 आहे आणि मग तो फ्रेंड काय होतो, रिव्हर्स ऑर्डरमध्ये जातो, की +4 -1 +5 असा फॉर्म्युला तयार होतो. इकडे लक्ष द्या. +4 -1 +5 असा फॉर्म्युला तयार होतो. आणि म्हणून जर आपण असं केलं, तर आपण इथं बघितलं, की -1 +5 इथं +5 झालं आणि म्हणून आन्सर इज द 8. जसं आपण समजून घेऊ बाकी काही नाही. नेक्स्ट समजून घ्या फक्त टेक्निक. समजा माझ्याकडे पुन्हा परत माझ्याकडे 2 आहे. एक जस्ट मिनिट. माझ्या ना व्हाईट याला प्रॉब्लेम आहे ॲक्चुअली व्हाईट बोर्डला. काहीतरी त्रास देतोय, पण काही जाऊ द्या. काही हरकत नाही. मला जरा थोडंसं नंबर ऑफ चेंज करायचा होता. ठीक आहे. 2 +4 सेम ॲक्शन. +4 करायचं असेल, तर आपल्यासाठी काय फॉर्म्युला तयार होईल? +4 -1 +5 आणि म्हणून आपल्याकडे ॲक्शन काय होईल? -1 +5. सो आन्सर इज द +4 पण इथं इथं ॲक्चुअली हे 2 नको पाहिजे होते. म्हणून जरा इथं गडबड झाली मला. म्हणून मला आहे ना, वेगळं हे करावं लागणार. पण मी म्हटलं असं काय होतंय? असा 2 होता आपल्याकडे.
ओके 2 होत आहे, याच्याकडे नका लक्ष देऊ. मला चेंज करायचा होता पण नाही करता आला म्हणून मी कन्फ्युज झालो, सॉरी. 2 आहे आपल्याकडे आणि त्याच्यात मला +4 करायचा आहे. तर +4 इज इक्वल टू -1 +5. सो आन्सर इज द 6. याच्यासाठी पण आन्सर इज द 6. एक जस्ट अजून पुन्हा परत शिकून घेऊ आणि नंतर डायरेक्ट कॅल्क्युलेशन लावू. माझ्याकडे फॉर असं समजूया 1 आहे. सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. 1 आहे. युनिट रॉडवर 1 आहे माझ्याकडे आणि मला +3 करायचं आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. +3 करायचं आहे. तर 3 इज द डायरेक्ट अवेलेबल. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. 3 इज द डायरेक्ट अवेलेबल. म्हणजे आपण काय करू? 3 डायरेक्ट अवेलेबल केले. बट पुन्हा परत मला नेक्स्ट कमाल आली की +2 आणि मग आपण तेव्हा सांगू शकतो की नाऊ +2 इज नॉट अवेलेबल. +2 इज नॉट अवेलेबल. म्हणून +2 चा फॉर्म्युला बोला सर्वजण मनातल्या मनात. +2 इज इक्वल टू -3 +5 +5 आणि म्हणून +2 इज इक्वल टू -3 -3 +5. आन्सर इज द 6 आणि म्हणून देर इज आन्सर इज द 6. क्लिअर झालं सर्वांना? हॅलो पूजाताई, क्लिअर झालं? पूजाताई पुढे जायच्या तयारीत आहेत. पूजाताई क्लिअर झालं? मी जे एक्सप्लेन करते क्लिअर झालं का पूजाताई? बोबडे ताई क्लिअर झाला का? येस या नो? कारण तुम्ही दुसऱ्या विचारात गेले ना, तर मग मला जरा असं वाटलं की तुम्ही नेक्स्ट प्लीज इकडे लक्ष द्या. आता मी हे काय दाखवतोय हे नंतर प्रश्न तुम्हाला करायचा आहे, म्हणून मी प्रश्न विचारेल म्हणून लक्ष द्या स्क्रीनवर. प्लीज इकडे लक्ष द्या. 3 म्हणजेच अबॅकस टूलवर 3 बीट्स आहेत. प्लीज इकडे लक्ष द्या. 3 बीट्स आहेत. नेक्स्ट +2 मग +2 इज नॉट अवेलेबल म्हणून +2 इज इक्वल टू -3 +5 आणि म्हणून हे +3 डायरेक्ट आणि आन्सर इज द 0. आन्सर इज सॉरी +5 करावं लागेल ना. माझंच कन्फ्युजन झालं. आन्सर इज द पूजाताईंपेक्षा माझंच जास्त कन्फ्युजन झालं. 5. हा, देर इज अ 5 आणि म्हणून देर इज अ 5 आणि म्हणून आन्सर इज द 5. क्लिअर? सॉरी, थोडस मी पण काहीतरी कन्फ्युज मध्ये गेलो होतो. सो वंडरफुल. सो अजून पुन्हा परत पुढे जाऊया प्लीज. पुढे जाऊया. आता आन्सर फक्त 5 आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. आता आन्सर 5 आहे. नेक्स्ट आपण सांगितलं की +3 देर इज अ डायरेक्ट अवेलेबल. लक्ष द्या. देर इज अ डायरेक्ट अवेलेबल. पुन्हा आपण सांगितलं -6 -6 -6 असतो डायरेक्ट अवेलेबल. हा 1 आणि हा 5 म्हणजे आन्सर किती आलंय? 2 आलंय. किती आलंय? 2 आलंय आता. ओके. आता हे काय सांगतोय ते ते तुम्हाला म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि म्हणून आन्सर इज द 2. आता पुन्हा परत आपण सांगितलं की एक मिनिट मी इंग बदलून घेतोय आणि पुन्हा परत सांगितलं की +4. लक्ष द्या. +4 आणि म्हणून देर इज अ नॉट अवेलेबल. डायरेक्ट नॉट अवेलेबल. म्हणून +4 इज इक्वल टू -1 +5 आणि म्हणून -1 +5. सो आन्सर इज द 6 आणि या कॅल्क्युलेशनचं पण आन्सर काय झालं? आन्सर इज द 6. आता इकडे लक्ष द्या. हे जे काही मी बनवलं, आता आपण पुढच्या टप्प्यात गेलोय. सर्वजण लक्ष द्या. मी जे काही समोर लिहिलं, दिस इज हा जो आपण जे काही आपण पॉसिबिलिटीज बोलत होतो, की आत्ताची कुठली पॉसिबिलिटीजवर बोलतोय मी? सर्वजण मनातल्या मनात बोला, की आत्ता मी जे काही हे कॅल्क्युलेशन केले, हे इन हाऊस फॉर्म्युला +4 +3 +2 आणि +1 हे 4 फॉर्म्युले झाल्यानंतर जी काही पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे पुन्हा दरवेळेस मला डायरेक्ट लेव्हलचे पण मी कॅल्क्युलेशन विचारू शकतो.
मात्र मी +4 शिकलोय, +3 शिकलोय, +2 शिकलोय, +1 शिकलोय. पण इन-हाऊस फॉर्म्युलामध्ये शिकलोय. म्हणून त्या पॉसिबिलिटीज माझ्यासमोर आल्या पाहिजे आणि मला असं कॅल्क्युलेशन बनवता आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आधीच आम्ही सांगितलं होतं, कारण हे बघा, तुम्हाला नॉट ओन्ली द बेसिक टीचर नाही बनायचंय. विथआऊट पेन, पेपर काही नसताना पण दीपिकाताई, तुम्हाला हजारो विद्यार्थ्यांसमोर तुम्ही उभे राहिलात, तरी पण तुम्हाला राइट कॅल्क्युलेशन विचारता आला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तर 5 कॅल्क्युलेशनला 10च मिनिटं लागतील ना, तर मग त्याच्यासाठी पण कंजूसी करू नका.